सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज, स्वर्गीय ज्येष्ठ शिक्षणतज्ञ माझे चुलते डी.बी. पाटील साहेब, अण्णा, माझे वडील स्वर्गीय गजानन बापू यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या विचाराने मी घडलो बाबा, त्या समितीनं माझा सत्कार केला. वेगवेगळ्या वक्त्यांनी केलेल्या कार्याची उहापोह या ठिकाणी केला. आमच्या विनंतीला मान देऊन माझे मार्गदर्शक आदरणीय महाराजे छत्रपती यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. माझे मित्र, बालमित्र आदरणीय जयंत आसगावकर सरांनी प्रमुख पाहुणे असं मान्य केले. माझे मार्गदर्शक डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. माझ्या नोकरीच्या कारकिर्दीमध्ये मला सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे माझे अधिकारी आदरणीय निर्णायक साहेबांनी पुण्याहून माझ्यासाठी खास वेळ काढला. ते 2 दिवसांमध्ये अमेरिकेत निघालेले मुलाला तरी सुद्धा त्यांनी वेळ काढला. माझे बालमित्र, माझे बोर्डिंगचे पार्टनर वैभव काका, माझ्या जिव्हाळ्याचे मित्र, संस्थेचे चेअरमन अध्यक्ष बोराडे सर, चेअरमन डॉक्टर के.जी. पाटील सर यांनी वेळ काढला. या गौरव समितीचे अध्यक्ष आदरणीय खेडेकर सर, संपादक प्राचार्य डॉक्टर जी.पी. माळी सर, संपादक प्राचार्य डॉक्टर प्रवीण चौले सर, कार्याध्यक्ष प्राध्यापक सी.एम. गायकवाड सर, सचिव युवराज कदम, त्यानंतर माझे बंधू सतीश आप्पा, राजू भाऊ, मला मार्गदर्शन करणारे माझे शिक्षक आमदार आदरणीय साळुंके आप्पा आहेत. गौरव समितीमध्ये सदस्य प्राध्यापक संजय थोरात आहेत, विनोद उत्तेकर सर आहेत, एस.पी. परांजपे सर आहेत, डॉक्टर ए. तलगोंडा सर आहेत, जयशिवराव सावंत सर आहेत, अर्चना जगतकर मॅडम आहेत, प्राध्यापिका मनीषा नायकोडे मॅडम आहेत, माझ्यासाठी पोवाड गावणारे माझे मित्र आझाद नायकवडी, माझ्या संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, ग्रामस्थ, नातेवाईक, पत्रकार, सर्वच मित्र, बंधू आणि भगिनी, या ठिकाणी गेल्या 36 वर्षामध्ये माझे मामा या ठिकाणी आहेत. गेल्या 36 वर्ष केलेल्या कामाचा बऱ्याच वक्त्यांनी उहापोह केला. 1980 ला 16 जून 1980 मला आज ही तारीख आठवली. 46 वर्ष झाली. वयाच्या 11.5-12 वर्ष पूर्ण झालेली होती मी. आणि श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या मेन बिल्डिंगमध्ये रूम नंबर 24 ला मी आलो. त्यावेळेचे माझे रूम पार्टनर डॉक्टर शरद शिंदे या ठिकाणी आहेत. त्यावेळेस माझे साईड पार्टनर खास बारामती माळेगाववरून या ठिकाणी आलेले आहेत. माळेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्रमुख काका आहेत. ही सर्व मंडळी आमची त्यावेळेची एक भारावलेलं वातावरण होतं. शाहू महाराजांच्या विचाराचं वातावरण होतं. संस्था चालवणारे पण शाहू महाराजांच्या विचाराचे होते. त्या संस्थेमध्ये त्या विद्यार्थी म्हणून कार्यरत असताना कॅप्टन शंकरराव घाडगे सरांचं नाव विसरता येणं शक्यच नाही. अशा या लोकांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शिकत गेलो. डी.बी. पाटील सर होते, जे.एन. भोसले साहेब होते, सकाराम बापू खराडे होते, एस.एन. नरोडे काका होते, मारुतराव निगडे साहेब होते, एस.टी. अपरा साहेब होते, बाळासाहेब देसाई साहेब होते, पी.जी. माने साहेब होते, शंकरराव नरडे काका होते. किती नावं घ्यायची? ज्या माणसांच्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून डी.डी. आसगावकर सर होते व्हाईस चेअरमन त्यावेळेला. त्या लोकांच्यातून आम्ही शिकत गेलो. त्याच्या प्रत्येक कृतीतून आम्ही शिकत गेलो, घडत गेलो. म्हणून या प्रकारचं काम आम्ही करत राहिलो. मला माफ करायचे अजून मी या भावनावर झालेले विसरले सुद्धा असतील, पण ज्या ज्या लोकांनी त्या बोर्डिंगला योगदान दिलेलं आहे 1980 पासून आज अखेर, त्या प्रत्येक व्यक्तीच्या विचाराने आम्ही भारावलो. क्रांतीवीर नागनाथ अण्णांचा त्या बोर्डिंगला सतत पाठिंबा असायचा. त्यांच्या माध्यमातून डी.बी. पाटील साहेब या ठिकाणी आले. अण्णांचे विचार, डी.बी. साहेबांचे विचार, नरडे काकांचे विचार हे शाहू महाराजांचे भारावलेले विचार असतात. कनबरकर सर होते, के.आर. यादव सर होते, गोविंदराव पानसरे साहेब होते,
त्या लोकांच्या सहवासामध्ये आम्ही घडलो, त्या लोकांच्या सहवासामध्ये आम्ही काम करत गेलो, त्यांच्या शिक्षणाचे विषय असणारे तळमळ आम्ही बघत गेलो आणि त्या निष्ठेनं काम करत राहिलो. म्हणून त्या लोकांचं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं मी माझी जबाबदारी, म्हणजे माझं कर्तव्य आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना हातात आलेलं काम दी बेस्ट झालं पाहिजे, ही जेव्हा आपली मानसिकता असते त्यावेळेला ते काम चांगलं होतं. नुसत्या पाट्या टाकणं हे आमच्या आयुष्यामध्ये ह्या लोकांच्याकडून आम्हाला नाही शिकवलं गेलं. हे लोक स्वतः करत होते आणि त्या कृतीतून आम्ही शिकत होतो. महात्मा गांधींची शिक्षणाविषयी असणारी जी भूमिका होती, शिक्षण कशासाठी पाहिजे, शिक्षणामुळे पोट भरण्याची जी काही कला आहे ती कला आत्मसात झाली पाहिजे, ज्या कलेमुळं बेरोजगारी कमी होईल अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था असावी. त्यासाठी महात्मा गांधीजींनी कुटीर उद्योग, ग्रामीण उद्योगाला चालना देऊन ग्रामीण भाग सक्षम करण्याचा प्रयत्न केला. आज स्किल एज्युकेशनच्या नावाने साहेब तेच घ्यायला लागले. प्रत्येकाच्या हातामध्ये जर कौशल्य असेल, प्रत्येक विद्यार्थी जर स्वतःच्या पायावरती उभा राहिला तर सुशिक्षित बेकारांचं प्रमाण अनायासच कमी होईल. त्यामुळं NEP 2020 जे आलेलं आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 20, त्याचा अजेंडाच तो आहे. एक फ्लेक्झिबिलिटी शिक्षणामध्ये फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता, त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची व्यवस्था, त्याच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था. म्हणजे ह्या सर्व 1986 नंतर शिक्षणामध्ये अजिबात बदल झाला नव्हता. जे काय शिक्षण का घ्यायचं तर शिक्षण हे नोकरीसाठी घ्यायचं, ही जी एक इंग्रजांनी घालून दिलेली जी टेंडन्सी होती, प्रवृत्ती होती, शिक्षणाची एक पद्धती होती, रुजली होती, ती 1991ला खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आलं. इतर क्षेत्रामध्ये बदल झाले, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये अजिबात 30-35 वर्षामध्ये बदल झाले नव्हते. ते NEP 20च्या माध्यमातून आता बदल होऊ घातलेले आहे. परंतु त्या ठिकाणी ती एक शिक्षण पद्धती इम्प्लिमेंट होत असताना, ती शिक्षण पद्धती आमच्या अंगवळी पडत असताना आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. तिची कारणं अशी आहेत की 1986ची जी शिक्षण पद्धती आहे ती आम्ही शिकलो विद्यार्थी म्हणून, ती आम्ही शिक्षक म्हणून तीच आम्ही शिकवतो आणि शिक्षक म्हणून आम्ही व्यवहारामध्ये तीच आणतो. त्यामुळे सहजासहजी बदल स्वीकारायला आम्ही तयार होत नाही. पण ज्यावेळी आपण खोलात जाऊ, त्यावेळेला आपण त्या शिक्षण पद्धतीचा अर्थ लक्षात घेऊ. भारत हा सध्या विकसनशील आहे. विकसित भारताचं स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर NEP 20 हे प्रत्येक शिक्षण संस्थेला आत्मसात करावंच लागेल, असा माझा त्याच्यावर ठाम विश्वास आहे. कदाचित त्याच्यामध्ये अनेक जणांचे मतभेद असू शकतील, सांगता येत नाही, परंतु त्या शिक्षण पद्धतीचा ज्यावेळेला आपण खोलात जाऊन विचार करतो त्यावेळेला त्या शिक्षण पद्धतीमध्ये विकसित भारताचं स्वप्न जे APJ अब्दुल कलामांनी बघितलं होतं, ते विकसित भारताचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आताच मानपत्रामध्ये सांगितलं त्यांनी की 2-3 वेळा माझ्या अमेरिकेचे दौरे झाले. अमेरिकेमध्ये जवळजवळ 13 विद्यापीठामध्ये मी गेलो, अनेक शाळांच्या मध्ये गेलो, माध्यमिक प्राथमिक शाळांच्या मध्ये गेलो. तिथल्या मित्रांच्या माध्यमातून तिथली शैक्षणिक प्रगती बघितली. शैक्षणिक म्हणजे कोणत्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था दिली जाते की जो देश, जे राष्ट्र आज जगावर राज्य करतं, ते जगावर राज्य करते फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावरती ते राष्ट्र आज जगावर राज्य करतं दिसून येतं. संशोधनाला चालना. एक उदाहरण द्यायचं झालं तर बफेलो युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलो. त्या ठिकाणी एक बघितलं, ह्या हॉल एवढा मोठा, ह्या हॉलच्या अर्ध्या आकाराचा एक टेबल, लोखंडी टेबल त्यांनी तयार केला होता आणि त्या टेबलवरती 2 मजली खरोखर इमारत बांधली होती. आणि त्या इमारतीला किती रिश्टर स्केलच्या भूकंपाचा परिणाम होतो तो बघण्यासाठी त्या टेबलला ते तेवढ्या रिश्टर स्केलच्या थोड्या प्रमाणामध्ये भूकंपाचे हादर घ्यायचं आणि किती रिश्टर स्केलपर्यंत ती इमारत टिकाऊ धरते आणि पडल्यानंतर ती कुठल्या बाजूने कशी कोसळते अशा पद्धतीचे त्या ठिकाणी संशोधन चालले जातात. आज आपण त्या मानानं कुठं आहोत ह्या विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण संशोधनाला चालना देत नाही, जोपर्यंत आपण शिक्षणावरती खर्च करत नाही, GDPच्या 6% वरती त्या देशाच्या विकसित देशांच्या शिक्षणावरती खर्च होतो. आम्ही GDPच्या 3% सुद्धा शिक्षणावरती खर्च आपल्या देशाचा नाही. ह्या गोष्टी तुमच्या आणि आमच्या हातात नाहीत. ह्या सर्वशी गोष्टी या शासनाच्या अधिकारात आहेत. पण जेवढं आपण आपल्या परीने करू शकतोय, आपल्या संस्थांच्या माध्यमातून करू शकतोय, आपल्या शिक्षकी ज्ञानाच्या माध्यमातून करू शकतोय, तेवढं तर निश्चितपणे आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो.
निनाळ साहेब एकमेव अधिकारी असे असतील की ज्या माणसामुळं हे व्यवसाय शिक्षण आजपर्यंत धरून राहिलेलं आहे, नाहीतर या शासनाने कधीच ते गुणवून टाकलं असतं. जे व्यवसाय शिक्षण 1988 ला सुरू झालं त्याच्यामध्ये कौशल्य विकासाला चालना दिली गेली. एनईपीच्या माध्यमातून परत कौशल्य शिक्षण आणलं आणि ते शिक्षण बंद करण्याचा घाट घातला जातो. किती दुर्दैवी गोष्ट आहे. जे आता एनईपी मध्ये येते त्याला आपलं शासन बंद करायला गेलं 10 वर्षापासून लागलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये शिक्षणामधल्या स्थित्यंतरामध्ये कारण काय की एनईपी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असणारा ट्रान्सफॉर्मेशन हा कायापालट आहे, परिवर्तन आहे आणि त्या परिवर्तनाला आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला त्या परिवर्तनाला सामोरं जाण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षक सक्षम पाहिजे, विद्यार्थी सक्षम पाहिजे, पालक सक्षम पाहिजे, समाज सक्षम पाहिजे, संस्था सक्षम पाहिजे आणि सरकार सुद्धा सक्षम पाहिजे त्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्था राबवण्यासाठी. पालकांनी विद्यार्थ्यांच्यावर ढकलाय, शिक्षकांच्यावर जबाबदारी ढकलायची, शिक्षकांनी संस्थांच्यावर ढकलायची, शिक्षकांनी म्हणजे जबाबदारी घ्यायलाच कोण तयार नाही. प्रत्येकाला वाटतंय दुसऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थी घडावा, प्रत्येकाला वाटतं दुसऱ्याच्या माध्यमातून. पालक शाळेत घालतात, ट्युशनला घालतात, त्यांचे ते पैसे भरतो बघून घ्यावं, ही सुद्धा पालकांची चूक आहे. शिक्षकांनी फक्त पाट्या टाकायचं काम केलं ती पण आपली चूक आहे. संस्था चालकांनी जर कमर्शियल नुसता व्ह्यू ठेवला आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या सुविधा उपलब्ध नाही करून दिल्या ती संस्थांची चूक आहे. ही चूक कुठं आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी हा विकसित भारताचा घटक जोपर्यंत बनत नाही त्याच्या पाठीमागची कारणं कुठली आहेत ही कारणं शोधून प्रत्येक घटकाने जर प्रामाणिकपणे काम केलं तर निश्चितच एपीजे अब्दुल कलामच्या स्वप्नाचा जो काही भारत आहे तो भारत झाल्याशिवाय राहणार नाही, माझा ठाम विश्वास आहे त्याच्यावर. आजच मी पेपरला बातमी वाचली. बाबा दुर्दैवाची गोष्ट आहे, कोल्हापूरच्या लोकमत मध्ये कोल्हापूरची बातमी आहे. अनेक तरुण पोरं अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले, अनेक तरुण पोरं. कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षणात कितीतरी कोट्यावधी रुपयाचा तो व्यवहार अंमली पदार्थाचा व्यापार चालतो. कुणाची जबाबदारी? पालकांची जबाबदारी आहे का फक्त ही? प्राथमिक शिक्षणापासून पहिलीपासून ती आपल्या शिक्षकाची जबाबदारी आहे मुलांना मूल्य शिकवण्याची. मुलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर नाहीत तयार होत, पूर्ण नाहीत आपली स्वभाव बदलत. प्राथमिक शिक्षणापासून प्रत्येकाची जबाबदारी आहे की मुलांच्यावरती मूल्य रुजवायची. घरात आई वडिलांची जशी जबाबदारी आहे तशीच शिक्षकांची आणि समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. जर अशा पद्धतीच्या अंमली पदार्थाच्या आधी जर आपला देश गेला तर आज जगामध्ये भारतामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश म्हणून आपल्याकडे भारताकडे बघितलं जातं. त्या तरुण मुलांच्या ऊर्जेवरती आम्ही विकसित भारताचं स्वप्न बघतो. ती जर मुलं ड्रगच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जात असतील तर भारताचं भविष्य काय? ही नुसती सरकारची जबाबदारी नाही, ही नुसती कुठल्या शासन येतील जातील शासनामध्ये काय चालले आता नोटीसांनी सगळ्यांनी सांगितली. ही शासनाची जबाबदारी नाही, ही जबाबदारी पालक म्हणून, एक नागरिक म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक संस्थाचालक म्हणून आपली सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी आहे. प्रत्येकानं जर ही कर्तव्य आपापल्या परीने अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली तर निश्चितच यातून चांगलं काहीतरी होण्याची निश्चित शक्यता आहे. कदाचित ह्या व्यासपीठ, साहेबांनी व्यासपीठ शब्द वापरला, व्यासपीठावरील मोठ्या लोकांच्या अनुभवाच्या मानाने मी कदाचित ज्यादा बोललो असेल, पण मी माझी जी मनापासूनची जी भावना आहे ती या ठिकाणी व्यक्त केली आहे. या पद्धतीचं निश्चितच आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने एक चांगला विकसित भारताचं स्वप्न साकार करूया. या ठिकाणी सर्वांनी माझा सत्कार केला. या सत्काराला माझी आई उपस्थित राहिली, माझे वडील, माझे चुलते, माझे आई, माझे काकी, माझे सर्व भाऊ, या सर्वांचा माझ्या या म्हणजे आजपर्यंत जे काही माझ्या कार्य घडून आलं त्या सगळ्या माझ्या लोकांचा, माझ्या गावच्या ग्रामस्थांचा, गोडकिनीतील सर्व लोकांचा आणि आपण जे 1980 पासून 46 वर्ष बाबा मला एक तरबीज निर्णय स्वीकारलं आणि मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं, मला प्रेम दिलं, त्या सर्वांचं मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो. माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.